मैं उल्लेख करना चाहता हूं कि रणपीसे जी हैं, उन्होंने एक नहीं बल्कि 2 सीलिंग फैन अपने सीनियर सिटीजन फाउंडेशन को दिए हैं। इनकी वर्किंग कंडीशन बहुत अच्छा है। दूसरी बात ये है कि पलावा टाइम्स, तो पलावा टाइम्स में पीसीएमए ने हमारे सीनियर सिटीजन के लिए एटलीस्ट 4 पेजेस उन्होंने रिजर्व रखे कि और उसमें अब की बार जो पलावा टाइम से आपको मैं देता हूँ, इसकी कॉपी आपको मिलेगी। तो इसमें हमारा जो प्लांटेशन का लास्ट टाइम हमने प्लांटेशन किया था उसकी फोटोग्राफ है, और एक हिंदी का क्लास, मराठी का क्लास जो लिया था उसके बारे में है, और उसके हमने एक कंपटीशन रखा था की लाईफ इन पलावा, ये पलावा मधलं आयुष्य। तर वो जो हमें एंट्रीज मिली थी और जो बहुत अच्छा रिस्पांस मिला था, तो हमने वो पीसीएमए के साथ शेयर किया और उन्होंने वो सब उसका ब्रीफिंग बना के इस पलावा टाइम्स में दिया है। तो ये बहुत क्रेडिटेबल है, हम आपको भी सबको कॉपी दे देंगे इसका। धन्यवाद। हमारे पुरुषोत्तम जी है, उनका एक्सक्लूसिव फोटोग्राफ इसमें आया है कि सीनियर सिटीजन के बारे में, तो बहुत अच्छा है। और उसके बाजू में ही हमारे लाइफ इन पलावा जो हमने कंपटीशन लिए उसका एक्सट्रैक्ट इसमें इस तरफ दिया है उन्होंने, यू कैन गो थ्रू इट। धन्यवाद। नमस्कार। वय म्हणजे फक्त एक आकडा असतो, जर आवड असेल तर आपल्याला सवड मिळते आणि प्रयत्नांती परमेश्वर। हे आज आपल्या सीनियर सिटीजन फाउंडेशन मधल्या 4 सिनियर्सनी हे कृतीत करून दाखवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं खरंच एक आपल्याला एनर्जी मिळते, ऊर्जा मिळेल। म्हणजे त्यांनी काय केलंय ते मी आता सांगते की मुंबई टाटा मॅरेथॉन स्पर्धा होती, त्याच्यामध्ये 4.5 किलोमीटर धावायचं हे तर त्यांनी आशाताई रत्नाकर आणि दीपाराव या दोघींनी 4.5 किलोमीटर अंतर धावून पार केलेलं आहे। आशाताईकडे बघून तर मला असं वाटतच नव्हतं की या धावू शकतील। नेहमी त्या म्हणायच्या पाय दुखतोय, पण जेव्हा त्यांचा फोटो मी आपल्या व्हॉट्सअपला पाहिला तेव्हा मला पण खरंच असं वाटलं की पुढच्या वेळेला आपण पण धावू शकू। त्याच्यानंतर डोंबिवली रोटरी क्लब तर्फे जे मॅरेथॉन झाली त्याच्यामध्ये आपल्या फाउंडेशन मधले सिनियर कॅप्टन रवी चव्हाण आणि रीना चव्हाण यांनी दोघांनी 5 किलोमीटर अंतर हे धावून यशस्वीरित्या पार केलेलं आहे। आणि त्यांचं सांगण्याचं वैशिष्ट्य एवढंच आहे की 2 वर्षापूर्वी कॅप्टन रवी चव्हाणचं बायपास सर्जरी झालेली होती आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी 5 किलोमीटर अंतर धावून पार केलेलं आहे। खरंच ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। तर आता आशाताई गेलेल्या आहेत, दीपा आलेली नाही आहे, कॅप्टन रवी चव्हाणचं तब्येत ठीक नाही आहे, पण फक्त वीणा चव्हाण आलेल्या आहेत। तर त्यांचं मी अभिनंदन करते आणि कस्तुरीताईंना सांगते की तिथे फुलं ठेवलेली आहेत, ती त्यांनी पुष्पगुच्छ वीणा चव्हाणला देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करूया। सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून पुढच्या वर्षी या 4 नावांच्या लिस्ट मध्ये आपली सगळ्यांची नावं यायला पाहिजेत, अशी आपण मनाची तयारी करून घेऊया। हे तिथे चारी तिथे फुलं। टाळ्या
पुढे या ना जरा. टाळ्या टाळ्या टाळ्या. थँक्यू. वीना मैडम जी, आपको बहुत बहुत शुभेच्छा. और अगली साल हमें भी आपके साथ में लेके भागना है. देखो, कोशिश करेंगे, उतना तो नहीं दौड़ पाएंगे. पक्का. वयाच्या पावलोपावली अनुभवांची शिदोरी, वयाच्या पावलोपावली अनुभवांची शिदोरी, आरोग्य आनंद लाभो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांच्या तोरी. आता आपला दर महिन्याप्रमाणे वाढदिवस आणि ॲनिव्हर्सरी आपण साजरी करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देऊन सर्वांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. पहिला आणि या महिन्यामध्ये 2 महिन्यांचे वाढदिवस आणि ॲनिव्हर्सरी आपण साजरे करणार आहोत. तर पहिलं नाव आहे वाढदिवसासाठी हाय हाय हाय. हे दिखा हेमकांत वाजपेयी जी. हेमकांत. राजेश श्रीवास्तव. अशोक दाभोळकर. विनय हिंगोणीकर. कामिनी सिंह. कामिनी सिंह. देखो, इसके लिए हमने ये अरेंजमेंट करके रखी है की एक विनंती वजा सूचना आहे की प्लीज दर महिन्याला जेव्हा आपले हे कार्यक्रम होतात त्याच्यासाठी 2nd रो आणि 3rd रो हा रिझर्व आपण ठेवलेला आहे. आता त्यांना ते ट्रे घेऊन तिथे जावं लागलं म्हणून हे लाईनी तिथे बसले ना तर जरा देणाऱ्यांना पण बरं पडेल आणि आपला वेळ पण वाचेल. आणि जर कोणी चुकून जरी तिथे येऊन बसलं तरी मग त्यांना उठवणं आम्हाला कठीण पडतं. आता हे तर आपल्याला नियम तर आता सगळ्यांना माहिती आहे की फर्स्ट गेस्टसाठी आहे, 2nd, 3rd बर्थडे ॲनिव्हर्सरीसाठी आहे. ते 3 रो सोडून आपण बसू शकता. ओके. रश्मी घंटी नाही आली. शैला पाटील नाही आल्या होत्या ना. शैला पाटील आहेत. एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवा. नंतर राजेश सचदेव. नाही. त्याच्यानंतर आमच्या पलावाच्या गोड बोलणाऱ्या स्मिता हास्याने नेहमी सगळ्यांचं कौतुक करणाऱ्या माझ्या सख्खे शेजारी आणि माझी मोठी बहीण कस्तुरी पाठक. व्हिडिओ दे. यशोदा बागडे नाहीये. त्याच्यानंतर आमचे सगळ्यात सिनियर आणि पलावाचे आवडते हेमूजी जोशी. वाव. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी हेमू जोशीबद्दल है. आणखी एक मला सांगावंसं वाटतं की त्यांच्या वागण्यामध्ये त्यांची दिलदार वृत्ती नेहमी दिसून येते. पण नुसती वागण्यामध्येच नाही तर त्यांनी सिनियर सिटीजन फाउंडेशनला जवळजवळ 10,000 पर्यंत डोनेशन दिलेलं आहे. वाव. दिलेलं आहे. धन्यवाद. संगीता सागर नाही नाही. कविता जोशी आली. नाही. रवींद्र सोनावणे. सुनीता मडवी.
जयश्री देशावरे, भाऊसाहेब हिरे, आयशा खान, सविता सोनवणे, रेथी पैनियर, बहुत कम है आज. नाही त्याच्यानंतर आता आपण अॅनिव्हर्सरी करूया. पहिले आहेत आपले अनंतकुमार जोशी आणि वाव. अनघा जोशी. वाव एव्हरग्रीन व्हिडिओच आहे हो, फोटो नाही. व्हिडिओ मी ग्रुपमध्ये टाकतो. हां अशोक दाभोळकर आणि मंजुषा दाभोळकर. रश्मी घंटी, नाही घनश्याम देशावरे, जयश्री देशावरे. नावं तर खूप होती या महिन्याची, 2 महिन्याची, परंतु आलेले नाहीये बरेच जण. लास्ट में जनवरी में सिर्फ एक ही है, लेकिन उनका पार्टनर अभी तक मुझे दिखाई नहीं दे रहा है. कौन क्या है? करें, अकेले में सेलिब्रेट करें? तो अभी तक चलो आप बता दो हो गया करके. तो जनवरी में एनिवर्सरी है मदन मोहन भटनागर जी एंड चित्रा भटनागर. अरे वा यहाँ पर है. दोनों को एक साथ, दोनों का दे दो पेन. दोनों दिया, दो दिया. बोनस. बोनस. थैंक यू, धन्यवाद. थैंक यू. अब इसके बाद